नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील संवर्धनाचे व सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। विठ्ठल रुक्मिणीच्या गर्भगृहातील काम पूर्ण झाले आहे। त्यामुळे येत्या 2 जून पासून भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे। त्यामुळे भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी आस लावून बसले आहेत। दरम्यान विठ्ठल मंदिरातील 16 खांबी जवळील हनुमान दरवाजा येथे फरशी व दगडाचे फ्लोरिंग करण्याचे काम सुरू असतानाच एक दगड खचला। तो दगड काढून पाहिला असता तर त्या ठिकाणी 6 फूट खोल तळघर असल्याचे दिसून आले। या तळघरात मूर्ती सदृश्य वास्तू असल्याचे दिसून आले आहे। या तळघरात नेमके काय आहे, हे तळघर केव्हाचे आहे, तळघर आहे की येथून भुयारी मार्ग आहे, याबाबत अधिक माहिती मंदिर समिती, पुरातत्व विभाग, महाराज मंडळी, जाणकारांकडून घेतली जात असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला पुरातन रूप देण्यासाठी 3 टप्प्यात काम करण्यात येत आहे। यातील पहिल्या टप्प्यातील कामाला 15 मार्च पासून सुरुवात झालेली आहे। याकरिता श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शनही बंद करण्यात आलेले आहे। तर सकाळी 6 ते 11 या वेळेतच केवळ मुखदर्शन सुरू ठेवण्यात आले आहे। पहिल्या टप्प्यात विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातील संवर्धन व सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे। तर गुरुवारी सायंकाळी 7 वाजता मंदिरातील हनुमान दरवाजा येथील दगडी फरशीचे व भिंतीच्या दगडांचे फ्लोरिंग करण्याचे काम सुरू होते। दगडी फरशीचे फ्लोरिंग करत असताना एक दगड खाली दबला गेला। तेथे पोकळी निर्माण झाली। तेव्हा तो दगड बाजूला काढून घेण्यात आला। तेव्हा त्या दगडाच्या खाली पोकळी दिसून आली। फ्लोरिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बॅटरीच्या प्रकाश झोतात पाहिले असता तेथे तळघर असल्याचे दिसून आले आहे। असाही एक अंदाज वर्तवला जात आहे की मुस्लिम आक्रमणापासून बचाव करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सुरक्षित स्थळी हलवण्यात येत होती। मूर्ती ठेवण्यासाठीचेच हे तळघर आहे का, याबाबत माहिती देखील घेतली जात आहे। तसेच विठ्ठल मंदिरातून गोपाळपूर येथे जनाबाईच्या मंदिरापर्यंत भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जात आहे। श्री विठ्ठलास जनाबाईच्या भेटीला जाता यावे म्हणून भुयारी मार्ग असल्याचेही चर्चिले जात आहे। मंदिरातील या तळघरात नेमके काय आहे, हे तळघर आहे की भुयारी मार्ग आहे, याबाबत मंदिर समिती, पुरातत्व विभाग हे शोध घेत आहे। मग या गुप्त खोलीमध्ये नक्की काय सापडलं आहे, तर सुरुवातीला काही लहान मूर्ती, काही जुनी नाणी बाहेर काढण्यात आली आहे। यामध्ये एक भग्न पादुका, एक भग्न लहान स्त्रीची मूर्ती आणि एक लहान देवीची मूर्ती बाहेर काढण्यात आली आहे। यानंतर 3.5 फूट इंच अशी व्यंकटेशाची मूर्ती बाहेर काढली आहे। ही मूर्ती अनेक वर्षे मातीत राहिल्यानं खराब झालेली असून याच्या हातावर पद्म चक्र असल्याचे दिसून आले आहे। दुसरी तेवढ्याच आकाराची विष्णूच्या दुसऱ्या रूपातील मूर्ती देखील बाहेर काढली आहे। या मूर्तीच्या शेजारी 2 अप्सरा असून मूर्तीमध्ये 4 हात असलेल्या विष्णूच्या हातात शंख, पद्म व इतर आयुधे आहेत। पहिली व्यंकटेशाची मूर्ती थोडी भग्न पावलेली असली तरी दुसरी मूर्ती मात्र त्या तुलनेने चांगल्या अवस्थेत होती। यानंतर 2.5 फुटाची महिषासुर मर्दिनी रूपातील मूर्ती देखील बाहेर काढण्यात आली आहे। मग आता या मूर्तींचे काय होणार? विठ्ठल मंदिराचे अभ्यासक आशुतोष बडवे यांनी या मूर्ती 16व्या शतकातील असून सर्व भग्न अवस्थेत असल्याचे सांगितले। पूर्वीच्या काळी बडवे समाजाने भग्न पावलेल्या मूर्ती विसर्जन न करता अशा भुयारी खोलीत ठेवल्या असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे। विष्णूची पुरातन मूर्ती ओळखताना ज्या काही खुणा पाहाव्या लागतात त्या सर्व यातील विष्णूच्या मूर्तीवर असून त्याच्या 4ही हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म असल्याचे त्यांनी सांगितले आहे। या विष्णूच्या मूर्तीच्या खालच्या बाजूला भूदेवी आणि श्रीदेवीच्या मूर्ती असल्याने ही पुरातन विष्णूचे असल्याचे बडवे यांनी सांगितले। यातील दुसरी मूर्ती ही बालाजी अर्थात व्यंकटेशाची असल्याचे सांगितले जाते। आक्रमण काळात किंवा इतर कारणाने झिजलेल्या आणि भग्न पावलेल्या असल्याने याचा पूजेसाठी वापर होत नसल्याची माहिती आशुतोष बडवे यांनी दिली। त्यामुळेच त्या नदीत अथवा समुद्रात विसर्जन करण्यापेक्षा त्यांचे अस्तित्व राहावे म्हणून त्या या खोलीत ठेवल्या असाव्यात असेही बडवे यांनी सांगितले। याशिवाय सापडलेली संगमरवरी देवीची मूर्ती ही भग्न पावलेली आहे। पादुका
पादुका देखील खंडित झालेल्या आहेत. गायीचे भग्न झालेल्या मूर्तीचे अवशेषही आहेत. याबाबत मूर्तिशास्त्रज्ञ अभ्यास करून बोलू शकतील असे त्यांनी सांगितले. मंदिरात इतर ठिकाणी भुयारी असलेल्या आख्यायिका चर्चिल्या जातात. मात्र अजूनही या भुयारी मार्गावरती शोध हा चालूच आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी जरूर लिहा. धन्यवाद.